रेडिओ हा आजही अनेकांच्या दैनंदिन जीवनातला महत्त्वाचा भाग. कारण लोकांना मनोरंजनाची सवयच या रेडिओनं लावली आहे. मात्र डिजिटल युगामध्ये पॉडकास्ट, OTT आणि AI मुळे मनोरंजनाची संकल्पनाच बदलली आहे. मात्र या आधुनिक प्रवाहात नागपुरातील एका व्यक्तीनं रेडिओचा सुवर्णकाळ जिवंत ठेवला आहे. गेल्या तब्बल 3 दशकांपासून जुने रेडिओ जपून ठेवणारे मनोरंजनाचा हा ठेवा नागपुरातील एका प्राध्यापकानं जपून ठेवला आहे. रेडिओचा हा ठेवा जपणारे डॉक्टर अजय कुलकर्णी यांच्याशी जागतिक रेडिओ दिनानिमित्त UCN न्यूजच्या प्रतिनिधी एकता भेलोंडे यांनी खास संवाद साधला. आज जागतिक रेडिओ दिनानिमित्त आपण एका अशा व्यक्तीशी संवाद साधणार आहोत ज्यांनी गेल्या 3 दशकांपासूनचे रेडिओ आपल्या संग्रह करून ठेवला आहे. तेच म्हणजे अजय कुलकर्णी सर. तर सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की आजच्या या डिजिटल युगात तुम्हाला हे रेडिओ संग्रह करण्याचं प्रेरणा कुठून मिळाली? सर्वप्रथम जागतिक रेडिओ दिनाच्या सर्व श्रोत्यांना, प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा. प्रेरणा यासाठी मिळाली असं म्हणता येईल की रेडिओ सेट हा कालबाह्य होतो आहे आणि रेडिओ सेट जर कालबाह्य होतो आहे तर पुढच्या पिढीला असे मॉडेल्स होते, रेडिओ सेट्स होते, हे कदाचित माहिती होणार नाही. त्यामुळे माझ्या बाबांकडे जो सर्वात जुना 1970-71चा जो रेडिओ आहे तो आमच्याकडे होता. तो मी गावावरून घेऊन आलो आणि इथे दुरुस्त केला आणि तेव्हा असं वाटलं की अरे हा तर खूप जुना रेडिओ आहे आणि संकलन करण्यासारखं आहे. तर मग यासोबतच आपण इतर रेडिओचं संकलन करावं म्हणून एक मनात विचार आला आणि मग संकलनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. सर, गेले आता किती वर्षांपासून आपण हे संग्रह करत आहात आणि आतापर्यंत किती रेडिओ आपल्याकडे आहेत? माझ्याकडे आता 56 रेडिओ सेट्स आहेत आणि जवळपास 20-22 वर्ष झाले आम्ही तो करतो आहे. सुरुवातीला थोडा आम्हाला संकोच वाटायचा की कोणाकडे रेडिओ असेल तर आपण मागायचा कसा, किंवा त्यांच्याकडे बंद किंवा चालू अवस्थेत जरी रेडिओ असला तरी तो मागायचा कसा. परंतु मग नंतर हळूहळू संकोच कमी होत गेला. याचं कारण की लोक रेडिओ फेकून द्यायचे किंवा कबाडीत द्यायचे. अरे म्हटलं, असं झाल्यापेक्षा एक चांगलं सुंदर मॉडेल जर आपल्या संग्रही असलं तर काय हरकत आहे, म्हणजे कुणाला विचारलं तर काय हरकत आहे. म्हणून आम्ही नातेवाईक असतील, परिचित असतील, आपली मित्रमंडळी असेल, या सर्वांशी संवाद साधणं सुरू केलं आणि आज म्हणजे 2-4 आमच्या घरचे रेडिओ, तर आज 56 रेडिओ आमच्याकडे आहेत. सर, सगळ्यात दुर्मिळ रेडिओ कुठला आहे जो आज म्हणजे नाही आहे? त्याच्याबद्दल आपण लोकांना काय माहिती द्याल? आधी म्हणजे सुरुवातीच्या काळात वॉलचे रेडिओ होते. म्हणजे एक काचेचे वॉल त्या रेडिओमध्ये असायचे, 5 किंवा 6 त्या मॉडेलप्रमाणे. ते तापायचे, गरम व्हायचे आणि त्यानंतर तो रेडिओ सुरू व्हायचा, त्यातून आवाज यायचा. तर ते हे मॉडेल आहे आणि त्यानंतरचं ते 1-2 असे हे मॉडेल्स आहेत. बाकी मग काही नवीन अगदी आजचा कारवासुद्धा माझ्याकडे आहे. ते यासाठी आहे की त्यात AM आणि FM म्हणजे त्यातही रेडिओ सेट आहे, म्हणून माझ्या संकलनात तो आहे. तर एक छोटा 3 इंचाचा रेडिओ माझ्याकडे आहे, तिथपासून ते वॉलच्या रेडिओपर्यंत असं माझं संकलन आहे आणि विविध कंपन्यांचे रेडिओ माझ्याकडे आहेत. सर, सगळ्यात पहिला रेडिओ आपल्याकडे कसा आला आणि आपण विकत घेतला का, की तो कशा प्रकारे आला ते आपल्याला आठवतं का? नाही, पहिला रेडिओ हा माझ्या बाबांनी घेतलेला, म्हणजे कदाचित माझ्या जन्माच्या अगोदर तो घेतलेला आहे आणि तोच आमच्या घरचा पहिला रेडिओ. इथे जेव्हा नागपुरात आल्यानंतर आपण 2-in-1 म्हणजे कॅसेट प्लेअरचं तेव्हा काळ होता, त्यामुळे रेडिओ आणि कॅसेट प्लेअर असं मी तो एक विकत घेतला होता फिलिप्सचा. परंतु हे लक्षात आलं की आपण असं काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा मग मी हा वॉलचा रेडिओ नागपूरला घेऊन आलो आणि तो दुरुस्त केला आणि आजही तो चालू अवस्थेत आहे. सर, तुमच्या या प्रवासात तुमच्या पत्नीनं तुम्हाला कशा प्रकारे साथ दिली आहे? पत्नीची तर तशी आयुष्यातच साथ असते आणि प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक वेळी साथ असते. त्यामुळे इथेही ती मागे राहणारच नाही. तर तिचं खरं योगदान आहे. म्हणजे माझं जेवढं या संकलनाविषयीचं मला वाटतं की आपलं संकलन झालं पाहिजे, त्यापेक्षा माझ्यापेक्षा तिला अधिक वाटतं. म्हणजे ती कालपर्यंत रेडिओ प्रिय नव्हती, परंतु जेव्हा आम्ही संकलन करायला सुरुवात केली तर तिचाही उत्साह वाढत गेला आणि तिचे जे परिचित आहेत, मैत्रिणी आहेत किंवा तिचे आता ती विविध संस्थांमध्ये काम करते, तिथले संपर्कात असलेले लोक आहेत, त्यांना आता अलीकडे आम्ही गेल्या 7-8 वर्षात आम्ही सांगायला सुरुवात केली की आम्ही रेडिओचं संकलन करतो आहे.
आणि मुख्य म्हणजे परिचितांनी रेडिओ देणं त्यांच्याकडचा हा एक भाग आहे. आणि दुसरं असं की जिथे जिथे रेडिओचे वेगवेगळे मॉडेल्स, वेगवेगळ्या कंपन्या आणि वेगवेगळे मॉडेल्स विकत मिळतील ते आम्ही विकत घेत असतो. सर, जसं की आता रेडिओचा काळ, रेडिओ आता कमी होत चालला आहे आणि आजच्या पिढीला तर अजिबातच रेडिओबद्दल काहीच माहिती नाही आहे, तर तुम्ही त्यांना रेडिओबद्दल काय संदेश द्याल? जी माध्यमं आहेत, म्हणजे आजकालची जी वेगवेगळी प्रसार माध्यमं आहेत किंवा समाज माध्यमं आहेत, ही समाज माध्यमं मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाणारी आपल्याला आहेत. म्हणजे त्याच्या अतिवापराने आपल्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे कदाचित नव्या पिढीला जावं लागू शकतं, अशी अवस्था आहे. ही आम्हा सर्वांना माहिती आहे. आणि रेडिओ हे असं माध्यम आहे की जे मानसोपचार तज्ज्ञाचं एक प्रकारे काम करतं आणि म्हणूनच रेडिओ ऐकला पाहिजे. रेडिओचा काळ जरी गेला असला तरीही रेडिओच्या आठवणी आजही जिवंत आहेत. मी एकता भेलोंडे, कॅमेरामॅन दिनेश सातपुतेसोबत UCN न्यूज नागपूर.